सरकारनं मानसिकता जर आमची रक्त काळाची ठरवली असेल तर तोडगा निघणार नाही. त्यांनी ठरवलं असेल का यांना रक्तबांबळ करून पाठवायचं आहे, असं जर ठरवलं असेल तर ठीक आहे, आम्ही कफन बांधूनच चालू आहे. बारा एक वाजेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्ही रेल्वेवर जाऊ. शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन जे आहे ते बच्चू कडू जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. आपण अनेक आंदोलन पाहिले, मात्र महाराष्ट्रातलं हे वेगळं आंदोलन आपल्याला पाहायला मिळते. पंजाबच्या घरी ज्या पद्धतीने आंदोलन झालं त्या पद्धतीने जे आहे बच्चू कडू यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलनं आंदोलन केलं आहे. बच्चू कडू जे बघितलं गेलं तर वेगवेगळ्या स्टाईलनं आंदोलन केलं गेलं करतात, मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात ज्या प्रकारे गनामी कावा केला त्याच पद्धतीनं एका अर्थाने जे गनामी कावा करत जे आहेत ते अमरावती ते नागपूर जो महामार्ग आहे तो महामार्ग रोखून धरला. आपल्यासोबत स्वतः जे आहेत ते बच्चू कडू आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. बच्चू भाऊ, तुमच्या जय महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही अल्टिमेट दिलाय सरकारला, सरकार काय तोडगा काढत नाही, काय सांगायला संदर्भात? सरकारनं मानसिकता जर आमची रक्त काळाची ठरवली असेल तर तोडगा निघणार नाही. त्यांनी ठरवलं असेल का यांना रक्तबांबळ करून पाठवायचं आहे, असं जर ठरवलं असेल तर ठीक आहे, आम्ही कफन बांधूनच चालू आहे. मला असं वाटतं का आम्ही 8 महिन्यापासून आंदोलन करतो आहे. 8 महिन्यापासून तुम्हाला वेळच भेटला नाहीये आणि रोज सातत्यानं होत असणाऱ्या आत्महत्या आम्हाला काही शांत बसू देत नाही आणि आम्ही शांतही बसणार. काय सांगाल, ज्या पद्धतीने तुम्ही अल्टिमेट दिलेलं आहे की आता आम्ही रस्ता थांबवला आहे, पण आता रेल्वे पण थांबवणार आणि एअरपोर्ट मध्ये पण घुसणार, काय भूमिका असणार आहे तुमची? निश्चितच जर 12-1 वाजेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्ही रेल्वेवर जाऊ. मंत्रिमंडळातला कुठला प्रतिनिधी तुमच्यासोबत बोलणं झालं काय? फोन काय आला असेल की बच्चू कडू थांबवा, आता आंदोलन आम्ही मागण्या पूर्ण करतो, तर काय संदर्भात काय बोलणं झालं असेल? तेवढी वेळ असला पाहिजे ना. शेतकरी हा त्यांच्यासाठी महत्वाचा विषय नाहीये. तो जर शेतकरी त्यांच्यासाठी महत्वाचा विषय असता तर कदाचित आतापर्यंत निर्णय झाला असता. अनेक शेतकरी नेत्यांचे आपल्याला समर्थन मिळालेलं आहे महाराष्ट्रात. बाहेर राज्यातील काही शेतकरी नेते त्यांच्या काही समर्थन मिळालं का आपल्याला? येऊ शकतात, आम्ही काही संपर्क केला नाही, कदाचित येऊ शकतात. आपल्यासोबत हे बच्चू कडू होते. आपण जर बघितलं असेल तर 12 वाजतापर्यंत ज्या सरकारला अल्टिमेट केलं आणि एकंदरीत बघितलं तर सध्या बच्चू कडूंचे आंदोलन जे आहे आक्रमक होताना आपल्याला सध्या घडलेला नागपुरात दिसत आहे. तेजस मोहरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर.